पुरामुळे शेतकऱ्याचे सोलर पॅनल क्षतिग्रस्त झाल्याची घटना बाभुळगाव तालुक्यात घडली. बाभुळगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून यात अनेक शेतकऱ्यांचे सोलर पॅनल पूर्णपणे क्षतिग्रस्त झाले आहेत. 30 जुलै रोजी बाभुळगाव तालुक्यात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे बेंबळा धरणाचे 20 दरवाजे उघडण्यात आले होते, ज्यामुळे बेंबळा नदीला महापूर आला आणि नदीकाठची शेतजमीन मोठ्या प्रमाणावर रखडली गेली. या आपत्तीमध्ये विरखेड येथील महिला शेतकरी रेखा बबन गावंडे आणि पिंपळकोटा येथील गट नंबर 33 मधील शेतकरी गणेश हिम्मत घोंगडे यांच्या शेतातील सोलर पॅनल पुराच्या पाण्यात तुटून खाली गाळात फसले आहेत. विरखेड येथील सर्वे नंबर 91 मधील सिंचनाची सुविधा व्हावी म्हणून रेखा गावंडे यांनी मागील त्याला कृषी पंप योजनेअंतर्गत सोलर पॅनल मंजूर करून घेतले होते. श्रावण कंपनी मार्फत 18 जून रोजी नदीकाठावर हे पॅनल बसविण्यात आले होते. शासनाच्या अहवालाला प्रतिसाद देत या दोन्ही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोलर पंप बसविले होते, परंतु 30 जुलैच्या महापुराने त्यांच्या या यंत्रणेचे अतोनात नुकसान करून सोलर प्लेट्स पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शासनाने आणि संबंधित कंपनीने तातडीने नुकसान भरपाई देऊन नव्याने सोलर पॅनल बसवून द्यावेत अशी आर्त मागणी शेतकरी रेखा गावंडे आणि गणेश घोंगडे यांनी शासनाकडे केली आहे.